मुंबईतली महत्त्वाची बातमी. लोअर परळ स्थानकावरच्या पुलाचं पाडकाम पश्चिम रेल्वेनं विक्रमी वेळेत पूर्ण केलंय. निर्धारित वेळेच्या 90 मिनिटं आधीच हे काम पूर्ण झालंय. यानंतर तब्बल 10 तासांनंतर चर्चगेटहून लोकल वाहतुकीला अगदी काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. या कामासाठी 5 मोठ्या महाकाय क्रेनचा वापर करण्यात आलाय. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अक्षय, खऱ्या अर्थानं हे काम यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. एक मोहीम फत्ते झाली असंच म्हणायला हवं. रेणुका, 11 तासाचा मेगा ब्लॉक या सगळ्या संदर्भात घेण्यात आला होता आणि रेल्वे प्रशासनाने 11 तासाच्या आतच हे काम पूर्ण केलं आहे. त्यामुळे याच गतीनं विक्रमी वेळेत काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण करण्याचा मानस ठेवला. तर ज्या वेळेत ह्या पुलाचं संपूर्ण काम पूर्ण होणं गरजेचं आहे, त्याच्या आधीच हा नवा पूल बांधून तयार होईल अशी अपेक्षा आता आपल्याला करायला हरकत नाही. काल रात्री 10 वाजता मेगा ब्लॉक घेण्यात आला होता आणि या मेगा ब्लॉक नंतर या लोअर परेलच्या पुलावरील गर्डर गॅस कटरच्या सहाय्याने कापून ते मोठमोठ्या क्रेनच्या सहाय्याने वर उचलण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. यासाठीच हा मेगा ब्लॉक होता आणि मेगा ब्लॉक घेतल्यानंतर 11 तासाच्या आत हा मेगा ब्लॉक आणि हे संपूर्ण काम पूर्ण करण्यात आलं आणि मेगा ब्लॉक जो आहे तो मागे घेण्यात आलाय. 11 तासानंतर मेगा ब्लॉक जरी मागे घेण्यात आला असला तरी ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या दादर आणि बोरिवली स्थानकादरम्यान थांबवण्यात आल्या होत्या, त्या लांब पल्ल्याच्या गाड्या सकाळी 7:40 मुंबई सेंट्रलच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. त्यानंतर साधारण मेगा ब्लॉक संपण्याच्या 25 मिनिटांपूर्वी या ठिकाणी जलद लोकल या मार्गावरनं धावायला सुरुवात झाली आणि 9 वाजताच्या सुमारास जो मेगा ब्लॉक संपला आणि 9ला 5 मिनिट कमी असताना या ठिकाणची जलद वाहतूक सुद्धा रेल्वे प्रशासनाकडनं सुरू करण्यात आली. त्यामुळं 11 तासाच्या मेगा ब्लॉकमध्ये 11 तासाच्या पूर्वीच हे काम पूर्ण केलं गेलंय रेल्वे प्रशासनाकडनं. आणि या सगळ्यासोबत जर आपण बघितलं तर मात्र या मेगा ब्लॉक दरम्यान 11 तासात 205 लोकल फेऱ्या ह्या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या. मात्र अतिशय जीर्णावस्थेत हा पूल होता आणि त्यामुळं नवीन पुलाची उभारणी करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर आता पश्चिम रेल्वे प्रशासनाने काम हाती घेतलेलं आहे. या ठिकाणी आता नवा पूल, जो पूल रेल्वेच्या रुळांवरनं जातो, रेल्वेच्या ट्रॅकवरनं जातो, हा पूल नव्यानं बांधण्यात येईल आणि त्यानंतर या ठिकाणी नवा पूल बांधल्यानंतर इतर ज्या मार्गिका या पुलाला जोडण्यात आलेल्या आहे, या मार्गिकेचं सुद्धा नव्याने बांधकाम सुरू करण्यात येईल. निश्चितच अक्षय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेन जे काम होतं, जे पाडकामाचं काम होतं ते तर झालेलं आहे. आता कोणकोणती इतर कामं त्यांची बाकी आहेत जेणेकरून बाधा येणार नाही वाहतुकीमध्ये, आणि ज्या नवीन पुलाविषयी आपण बोलतोय त्याची साधारण प्रतीक्षा किती काळ करावी लागू शकेल? ज्यावेळी पूल पाडण्यात आला त्यावेळी 11 महिन्यात हा पूल नव्याने उभारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. जुलै महिन्यामध्ये ज्यावेळी पूल जो आहे बंद करण्यात आला या संपूर्ण वाहतुकीसाठी, त्यानंतर 11 महिन्यात, आणि याचं प्रत्यक्षात ऑगस्टमध्ये काम पूर्ण सुरू झालं तर पुढल्या जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत याचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा करायला या वर्षात हरकत नाही. रेल्वेमध्ये बाधा येणारं काम जे होतं ते या ठिकाणी आपण बघितलं तर हा पूल पाडणं आणि यावरचं गर्डर जे आहे ते रेल्वे त्या गॅस कटरच्या सहाय्याने कापून वर उचलणं हे एक महत्वाचं काम होतं. यामुळे रेल्वे सेवेमध्ये व्यत्यय आला. तर दुसरं जे काम असणार आहे, हे जे पिलर आहे हे पिलर हटवणे, या ठिकाणी नवे पिलर उभे करणे आणि त्यावर पुन्हा गर्डर असो किंवा त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब असो हे टाकणं एक महत्वाचं काम असणार आहे. त्यासाठी सुद्धा रेल्वे वाहतूक काही प्रमाणात मेगा ब्लॉक घ्यावा लागू शकतो, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. मात्र नियोजन ज्यावेळी पूल बंद करण्यात आला होता त्यावेळी नियोजन दिसून आलं नव्हतं. मात्र आता जर बघितलं तर नियोजनबद्ध पद्धतीने रेल्वे प्रशासन काम करतंय. त्यामुळे येत्या काळात रेल्वे सेवेवर जरी परिणाम होणारं काम असलं तरीही ते रात्रीच्या वेळेस किंबहुना विक्रमी वेगाने पूर्ण करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. निश्चितच अक्षय, धन्यवाद या सगळ्या अगदी सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतो रेल्वे वाहतुकीला आता व्यवस्थित सुरुवात झालेली आहे. अत्यंत एक महत्त्वाची मोहीम आता पूर्ण करण्यात आलेली आहे. तर प्रतीक्षा आहे खऱ्या अर्थानं. कधी एकदा नवीन पूल होतं आणि पुन्हा एकदा वाहतूक आणि सगळीच तिकडची जनजीवन तिकडचं कधी एकदा पूर्ववत व्हायला सुरुवात होते. महत्त्वाची बातमी रेल्वे संदर्भातलीच आणखीन एक, कारण आज पश्चिम रेल्वेवर हे महत्त्वाचं काम सुरू आहे. पण माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर मानखुर्द नेरूळ दरम्यान आज ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक काळात मध्य रेल्वेवर सगळ्या लोकल फेऱ्या डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येत आहेत. हार्बर मार्गावर सीएसएमटी पनवेल, बेलापूर, वाशी सीएसएमटी अप आणि डाऊन या लोकल फेऱ्या बंद असणार आहेत.
रेल्वे संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची आजची बातमी ती म्हणजे बिहारमध्ये सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरलेत. भीषण अपघात झालाय, ज्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अनेक जण यात जखमी असल्याचंही म्हटलं जात आहे. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हाजीपूर बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्सप्रेसला हा भीषण अपघात झाला. सीमांचल एक्सप्रेस दुर्घटनाग्रस्त होने के बाद यहां पर एनडीआरएफ की टीम पहुंची है और लगातार रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है। तस्वीरों में आप साफ तौर पर देख सकते हैं यह एसी बॉगी है जो पूरी तरह से क्षतिग्रस्त हो गया है और यहां पर स्निफर डॉग के जरिए यह तलाश करने की कोशिश की जा रही है कि क्या कोई अंदर में फंसा हुआ भी तो नहीं है। आप तस्वीरों में साफ तौर पर देख सकते हैं यहाँ पर जो एनडीआरएफ की टीम है वो लगातार रेस्क्यू कर रही है और इस हादसे के बाद जब यहाँ पर एनडीआरएफ की टीम पहुंची थी उसके बाद से ही लगातार रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है और कोशिश ये की जा रही है या ढूंढने की कोशिश की जा रही है कि कोई अभी यहाँ इसमें फंसा तो नहीं है। तस्वीरों में आप साफ तौर पर देख सकते हैं एनडीआरएफ की टीम यहाँ पर मौजूद है और अब से थोड़ी देर बाद इस बॉगी को उठाने का भी काम शुरू किया जाएगा। जब यह हादसा सामने आया था उसके बाद से एनडीआरएफ को जब इत्तला की गई थी उसके बाद से यहाँ पर टीम पहुँची है। हमारे साथ मौजूद है विजय सिन्हा जी। ये बताइए आप लोगों को क्या जानकारी दी गई थी? हमको जानकारी मिली सुबह में करीब 5 बजे करीब में कि एक ट्रेन का एक्सीडेंट हुआ है सीमांचल एक्सप्रेस। हम लोगों ने इमीडिएटली हमारी एक क्विक रिएक्शन टीम रिस्पांस टीम होती है वो दीदारगंज से और बिहटा से हम लोगों ने 3 टीमों को तुरंत मार्च कर दिया और हम लोग 6:30 पौने 7 होते होते यहाँ पे पहुँच गए क्योंकि करीब 75 किलोमीटर यहाँ से पड़ता है और ये थोड़ा इंटीरियर इलाका है। हाजीपुर से भी करीब 25-30 किलोमीटर दूर है। तो यहाँ टीम जब आई तो यहाँ बाकी तो लोग लगे हुए थे, कुछ लोग फंसे हुए थे। उसमें से जो मेजर एक फंसे हुए थे डॉक्टर सुमन जिनका नाम था, उनको निकाला गया क्योंकि वो बोल्डर उनके पैर पे दबा हुआ था पूरा और उस कारण से पूरा बोल्डर जो था वो उसको काट के लोहे का जो गार्डर था उसको काट के फिर उनको निकाला गया और निकालने के बाद उनको फिर हम लोगों ने हॉस्पिटल के लिए रवाना कर दिया। अभी हम लोगों ने 3 जो बोगी जो ज़मीन पे गिरी हुई है पूरी तरह से पलट गई है, इन तीनों को हम लोगों ने अंदर से सर्च कर लिया। अंदर अब कोई नहीं है। अभी एक है कि हम लोग रूल आउट करना चाहते हैं कि इसके नीचे कोई दबा ना हो। उसके लिए हम लोग वेट कर रहे हैं कि एक बार क्रेन सर्विस में आ जाए तो थोड़ा इसको टिल्ट करेगा तो फिर हम इसके नीचे भी देख लेंगे। कुछ परेशानी भी हो रही है? नहीं, परेशानी हमें कोई नहीं हो रही है। हम लोग अपना कनाइन सर्च तो कर चुके हैं अंदर में, डॉग्स जो हमारे हैं। इसके अलावा हम लोग कोशिश कर रहे हैं कि हमारे जो कैमराज हैं उनको भी VLCC बोलते हैं, विक्टिम लोकेटिंग कैमरा, उनको भी लगा के देखने की कोशिश कर रहे हैं। तो आपके हिसाब से अब कोई नहीं फंसा हुआ है? ऊपर अब अंदर इस साइड में तो नहीं कोई है, लेकिन हाँ इसके नीचे कोई अगर दबा है उसको हम रूल आउट तभी करेंगे जब इसको थोड़ा हम उठा के देखेंगे।